या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। रेशन कार्ड चालू ठेवण्यासाठी आणि योजनेचा लाभ घेण्यासाठी रेशन कार्ड धारकांना ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले असून आज सोलापूर शहरातील बहुतांश रेशन दुकानासमोर रेशन कार्ड धारकांनी ई-केवायसी करण्यासाठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले। रेशन कार्ड धारकांना आपल्या रेशन दुकानात जाऊन आधार कार्ड घेऊन रेशन कार्ड व आधार कार्ड सादर करून ई-केवायसी करावे लागणार आहे। जर तुम्ही ई-केवायसी केले नसेल तर तुमचा रेशन कार्ड बंद होऊ शकतो। तुम्हाला रेशन मधून मिळणारे धान्य देखील बंद होऊ शकते। ई-केवायसी मुळे रेशन कार्ड धारकांची माहिती सरकारला मिळते, तसेच रेशन कार्ड योजनेत कोणत्याही प्रकारची फसवणूक किंवा गैरव्यवहार टाळता येतो। रेशन कार्डवर कुटुंबातील सदस्यांची नावे आहेत, त्या सर्वांचे ई-केवायसी करणे आवश्यक आहे। समजा आपल्या रेशन कार्ड मध्ये 5 जणांची नावे असतील तर त्या 5ही व्यक्तींचे आधार कार्ड आणि ते 5ही व्यक्ती रेशन कार्ड दुकानात हजर राहणे बंधनकारक आहे। रेशन दुकानदार तुमचे आधार कार्ड आणि रेशनिंग नंबर जुळवून तुमची ई-केवायसी अपडेट पूर्ण करेल, जेणेकरून तुम्हाला सरकारी योजनांचा लाभ मिळेल। आज सोलापूर शहरात अनेक रेशन दुकानासमोर गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले। या बातमीचा आढावा घेतला आहे लोकप्रधान न्यूज चॅनलचे पत्रकार झहूर सय्यद यांनी। सोलापुरात व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित। चवीला टेस्ट हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट। बर्थडे पार्टी, कार्यक्रम, विविध पार्टींचे ऑर्डर्स ही स्वीकारले जातील। ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय। आमचा पत्ता हॉटेल रोहित, 7 रस्ता अपोजिट कारीगर पेट्रोल पंप, सोलापूर।